गेलेले आहेत, परंतु उर्वरित गाड्यांना सुद्धा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लावणं गरजेचं असल्याकारणानं ही शेवटची मुदतवाढ आम्ही ठेकेदारांना दिलेली आहे। निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर 3 ठेकेदार निश्चित झाले होते, परंतु आता फक्त त्या 3 ठेकेदारांवर अवलंबून आम्हाला चालणार नाही। त्यामुळे 31 डिसेंबर ही शेवटची मुदतवाढ ठरेल आणि 1 जानेवारी 2026 पासून आम्ही जे काही ठेकेदार किंवा ज्या काही कंपन्या ह्या क्षेत्रामध्ये असतील त्यांना नंबर प्लेट लावण्यासाठी खुलं मार्केट देणार आहोत, जेणेकरून भविष्यामध्ये लवकरात लवकर पुढल्या 3 ते 4 महिन्यामध्ये ह्या पूर्णतः नंबर प्लेट लावून पूर्ण होतील। आजपासून अधिवेशन सुरू होत आहे। पहिल्यांदा असं होतं की दोन्ही सभागृहांना विरोधी पक्ष नेता नाही आहे। महाविकास आघाडीकडून सरकारवरती टीका केली जाते की नियमांचं उल्लंघन करून संविधान न मानता जे आहे ते सरकारचं काम सुरू आहे, अशा प्रकारची टीका होते। बघा, टीका विरोधकांकडनं अधिवेशन चालू झाल्यानंतर किंवा त्या दरम्यान ह्या होतच राहणार। प्रामुख्यानं काल भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार यांनी अशी भूमिका घेतली की दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेताही नाही आहे आणि त्यामुळे हे कामकाज कसं चालणार, तर त्यांना त्यांच्यावर खरं तर विश्वास असायला हवा। मला आठवतं आहे की छगन भुजबळ शिवसेनेचे एकमेव आमदार असताना ते सभागृह दणानून सोडायचे। आता यांच्याकडे एवढं 58चं तिन्ही महाविकास आघाडीकडे संख्याबळ असताना हे घाबरतायत कशाला? विरोधी पक्षनेता म्हणजे सार्वभौम नसतो।